राहुल जी हमारे मित्र हैं। उनको विरोधी पक्ष के पद पर बैठने का मौका मिला, इसलिए मैं उनको बधाई देता हूं। लोकतंत्र में यह होता रहता है, जो लोग चाहते हैं उनकी सत्ता आती है। आपकी सत्ता बहुत साल तक रही। जब आपकी सत्ता थी तब मैं आपके साथ था। अभी 2014 में मैंने हवा का रुख देखा और मैं अभी मोदी जी के साथ हूं। म्हणजे भन्नाट राजकीय कॉमेडी कोण करू शकतं हे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको। 6 वर्षांपूर्वी या भाषणानं संसदेत एकच हशा पिकवलेला पाहायला मिळालाय। यामागे कोण होतं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा रामदास आठवले। आपल्या विनोदी शैलीतून विरोधकांवर टीका करण्यात रामदास आठवले कधीच कसर सोडत नाहीत। त्यांच्या बाबतीत अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर निवडणुका कशाही पार पडल्या किंवा त्यांना कितीही कमी मतं मिळाली तरी देखील राज्यसभेच्या उमेदवारांच्या यादीत रामदास आठवले यांचं नाव हमखास असतंच। शिवाय त्यांच्याकडे कंपल्सरी एक मंत्रिपद दिलं जातं। आता देखील 2026च्या राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे। या 37 पैकी 7 जागा या महाराष्ट्रातल्या असणार आहेत। त्यामुळे या जागांवर कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। संख्याबळ जरी पाहिलं तर या 7 जागांपैकी 6 जागांवर माहितीबाजी मारणार आहे। यामध्ये भाजपला 4, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला 1-1 जागा मिळणार आहे, तर महाविकास आघाडीला 1 जागा मिळणार आहे। पण मंडळी, महाविकास आघाडीची 1 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसची 1 जागा आणि शिवसेनेची 1 जागा अशा 3 जागा वगळता ज्या भाजपच्या 4 जागा आहेत यामध्ये भाजपच्या 3च जागा असणार आहेत। चौथी जागा सहयोगी पक्ष म्हणून रामदास आठवले यांना दिली जाणार आहे। रामदास आठवले यांची राज्यसभेतली टर्म संपत आहे, मात्र 2026 मध्ये रामदास आठवले यांना मित्रपक्ष म्हणून भाजपच्या कोट्यातून संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जातंय। पण मंडळी, प्रत्येकच निवडणुकीनंतर रामदास आठवले यांच्याकडे मंत्रिपद असतं आणि राज्यसभेतही त्यांची जागा ही फिक्स असते। अनेक वेळा केंद्रात किंवा राज्यात सत्ता बदलली, आघाड्या बदलल्या, पण आठवले यांना मंत्रिपद मात्र मिळत राहिलं। त्यामुळे लोकांना असा प्रश्न पडतो की त्यांना वारंवार मंत्रिपद का दिलं जातं? तर यामागे फक्त एखादी राजकीय खेळ नाहीये, तर सामाजिक, संघटनात्मक आणि प्रतिकात्मक कारणांची देखील मोठी साखळी आहे। यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे रामदास आठवले यांचं दलित राजकारणातलं प्रतिकात्मक नेतृत्व। मंडळी, रामदास आठवले हे दलित समाजातले एक ओळखले जाणारे नेते आहेत। ते स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार म्हणून नेहमीच सांगतात। त्यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निवडणुकांमध्ये जरी जिंकत नसली तरी दलित समाजात त्यांचा आवाज ऐकला जातो आणि भारताच्या राजकारणात दलित मतदार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यामुळे सत्ताधारी पक्षांना असा नेता हवा असतो जो दलित प्रतिनिधित्व दाखवू शकेल, आणि आठवले या दृष्टीनं उपयोगी पडतात, कारण ते आंबेडकरी विचारांशी जोडलेले आहेत। दुसरं कारण म्हणजे आघाडीच्या राजकारणातलं गणित। म्हणजे आपल्या देशात अनेकदा एकाच पक्षाला पूर्ण बहुमत नसते, किंवा जरी बहुमत असेल तरी सामाजिक संतुलन राखण्यासाठी सहयोगी पक्षांना स्थान दिलं जातं। रामदास आठवले यांचा पक्ष छोटा असला तरी त्यांनी बरीच वर्ष एनडीए सोबत राहून राजकीय निष्ठा दाखवली आहे। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी सातत्यानं साथ दिली आहे। ते संसदेत समर्थन देतात, सामाजिक संदेश देतात, त्यामुळे छोट्या पक्षाच्या नेत्यालाही मंत्रिपद देऊन त्यांना समाधानी ठेवणं एक राजकीय रणनीती असते। तिसरं कारण म्हणजे रामदास आठवले यांचा संघर्षातून आलेला राजकीय प्रवास। त्यांनी आपला राजकीय प्रवास चळवळीतून सुरू केला। ते दलित आंदोलनांमध्ये नेहमीच सक्रिय होते। त्यांनी महाराष्ट्रात सामाजिक प्रश्नांवर आंदोलनं केली, भाषणं दिली आणि संघटना उभी केली। त्यामुळे त्यांची जमिनीवर काम करणारा नेता, आंदोलनातून पुढे आलेला नेता आणि सामाजिक न्यायावर बोलणारा नेता अशी प्रतिमा तयार झाली। अशा नेत्याला मंत्रिपद देणं सरकारला सामाजिकदृष्ट्या एक पॉझिटिव्ह मेसेज देण्यासारखं वाटतं। अजून एक कारण म्हणजे त्यांची भाषणशैली आणि त्यांचा जनसंपर्क। आता त्यांच्या भाषणशैलीबद्दल फारसं सांगण्याची गरज नाही, कारण एक विनोदी, थेट आणि लोकांना सहज समजेल अशा भाषेत बोलणारे नेते म्हणून ते ओळखले जातात। त्यांच्या कविता आणि घोषणाबाजीमुळे नेहमीच संसदेत एक वेगळं वातावरण निर्माण होतं। ते माध्यमांमध्ये सतत दिसतात, सरकारचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवतात। कठीण राजकीय परिस्थितीतही ते आपल्या कवितांच्या माध्यमातून वातावरण एकदम चिल करून टाकतात। म्हणून त्यांची उपस्थिती मंत्रिमंडळात सरकारसाठी नेहमीच फायदेशीर मानली जाते। अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्यापासून सत्ताधाऱ्यांना जास्त धोका जाणवत नाही। म्हणजे राजकारणात काही सहयोगी पक्ष खूप ताकदवान असतात आणि ते सत्तेला आव्हान देखील देऊ शकतात, पण आठवल्यांचा पक्ष हा तुलनेत छोटा आहे। त्याच्यामुळे त्यांनी एखादं बंड केलं किंवा युती जरी तोडली, पाठिंबा काढून घेतला तरी सत्ता उलटपालट होण्याची शक्यता फार कमी असते।
सुरक्षित सहयोगी म्हणून त्यांना मंत्रिपद देणं सत्ताधाऱ्यांसाठी नेहमीच सोयीचं आहे. त्याचबरोबर राजकारणात आपण आतापर्यंत पाहिले की प्रत्येक ठिकाणी निष्ठा हा एक महत्त्वाचा मुद्दा नेहमीच समोर येतो. अनेक नेते पक्ष बदलतात, आघाड्या बदलतात, पण आठवले यांनी बराच काळ एकाच आघाडीला साथ दिली. त्याच्यातून त्यांनी अनेकांचा विश्वास देखील जिंकला आणि ते सार्वजनिक टीका पण कमी करतात. सोबतच एक विश्वासू नेते वाटतात. एकूणच काय तर रामदास आठवले यांना वारंवार मंत्रिपद मिळण्यामागे एकच कारण नाहीये, त्याच्यामागे अनेक घटक एकत्र काम करतात. दलित समाजातलं प्रतिनिधित्व, आघाडी राजकारणातली गरज, संघर्षातून तयार झालेली प्रतिमा, प्रभावी भाषणशैली आणि माध्यमातली ओळख, सुरक्षित आणि विश्वासार्हयोगी राजकीय निष्ठा या सगळ्या गोष्टींमुळे रामदास आठवल्यांचा पक्ष छोटा असला तरी त्यांना वेळोवेळी महत्त्व दिलं जातं. एकूणच काय तर रामदास आठवले यांना डावललं सत्ताधाऱ्यांना बरंच महागात पडू शकतं. त्यांना डावलून पुढे जाऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना यावर्षी राज्यसभेवर संधी देण्यात येणार. मात्र मंडळी, याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.